अखेर वसमतच्या महसूल प्रशासनाकडून अवैध गौण खनिज उत्खननावर जोरदार कारवाई। एक हायवा टिपर तहसील प्रशासनाने केले जप्त। लोकपरिवर्तन न्यूज चॅनलच्या धमक्यानंतर अखेर महसूल प्रशासनाला जाग आली आहे। उशिरा का होईना पण कारवाईचा पहिला फटका बसला आहे। परभणी जिल्ह्यातून सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत एक हायवा टिपर जप्त केला आहे। मात्र हा फक्त सुरुवात आहे की दिखावा असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित केला जात आहे। गेल्या अनेक दिवसापासून लोकपरिवर्तन न्यूज चॅनलने सातत्याने या गंभीर प्रश्नावर आवाज उठवला। अनधिकृत विटभट्ट्यांचे साम्राज्य, धुळीचा त्रास आणि बेकायदेशीर माती वाहतुकीचा मुद्दा लावून धरला आणि अखेर प्रशासन हल्लं। मात्र एक हायवा जप्त करून प्रश्न सुटणार आहे का? शहरामध्ये ठिकठिकाणी अनधिकृत विटभट्ट्यावर मोठ्या प्रमाणात साठवलेले गौण खनिज अजूनही उघड्यावरच पडलेलं आहे। त्यावर कारवाई कधी होणार? परभणी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मातीची आयात होत असताना इतके दिवस प्रशासन झोपेत होतं का? आणि आता अचानक झालेली कारवाई ही खरोखरच कठोर मोहिमेची सुरुवात आहे का की फक्त दिखावा? असा सवाल आता संतप्त नागरिक उपस्थित करू लागले आहेत। नागरिकांचा सवाल एकच आहे की हायवा जप्त झाला पण वीटभट्टी माफियांचं साम्राज्य कधी उद्ध्वस्त होणार? लोकपरिवर्तन न्यूज चॅनलचा सवाल कायम, कारवाई अर्धवट नको, माफियावर पूर्ण लगाम कधी? लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज।